नमस्कार. मनाचे श्लोक या मालिकेतील हा 14वा भाग. श्लोक क्रमांक 57. जगी होईजे धन्य या रामनामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. प्रपंची माणसाने साधना करत असताना आपला प्रपंच आणि परमार्थ याचे कशा रीतीने सार्थक करून घ्यावे हे समर्थांनी या श्लोकात सांगितले. प्रत्येक माणसाला आपण जीवनामध्ये यशस्वी व्हावे असे वाटते, पण केवळ धन, मान, विद्या, लौकिक यांची प्राप्ती म्हणजे यशस्वी जीवन नव्हे. जो माणूस प्रपंचातील आपली सर्व कर्तव्ये उत्तम रीतीने पार पाडतो, त्याचबरोबर त्या प्रपंचात गुंतून न पडता मनाने भगवंताची उपासना करून शेवटी भक्तीमध्ये लीन होतो, त्याचे जीवन कृतार्थ झाले असे म्हणता येईल व त्यालाच खरा धन्य जीवन म्हणता येईल. अशा तऱ्हेची कृतार्थता प्राप्त होण्यासाठी समर्थांनी साधकाने नित्यनेमाने म्हणजे अखंडपणे काय केले पाहिजे हे सांगितले आहे. पहिले म्हणजे मनापासून भगवंताची भक्ती केली पाहिजे. ही भक्ती मनापासून म्हणजे मनाच्याही आतून यावयास हवी. तर असं असेल तर तेथे भगवंताची स्थापना करावयास हवी, म्हणजे मग भगवंताची आवड व निष्ठा उत्पन्न होईल. या पुढची पायरी म्हणजे या भक्तीमधून परमेश्वराची पूजा अर्चा नामस्मरण सुरू ठेवले पाहिजे. नामस्मरण किंवा उपासना नित्याची झाला पाहिजे. दररोज जसे आपण जेवण निष्ठेने करतो तसेच जगण्याला आवश्यक अशा भावनेने व तीव्रतेने उपासना केली पाहिजे. शिवाय धर्माने घालून दिलेली बंधने व आचार पाळले पाहिजेत. मात्र यामध्ये कर्मठपणा वाढून ते आचार हे सर्वस्व आहे असे वाटण्याचा धोका असतो, तो टाळला पाहिजे. परमेश्वराची भक्ती हे मुख्य आहे, आचार हे त्याला पूरक आहेत ही जाणीव ठेवली पाहिजे. अर्थात पूर्वीचे आचार आजच्या युगात जसे तसे पाळणे अवघड आहे. दररोज धावपळीच्या जीवन जगणाऱ्या माणसाने उपास तपास संध्या वगैरे करणे अवघड आहे, पण त्यामागील भावार्थ जाणून आपले वर्तन मात्र तसे ठेवणे शक्य आहे. या सगळ्याचा मूळ हेतू आपले व परमेश्वराचे जे अतूट नाते आहे ते जागृत ठेवणे हा आहे. आपण त्या परमात्म्याचे अंश आहोत आणि आपले इप्सित परमेश्वराची प्राप्ती आहे हे आहे. ही खात्री झाली की मग तोच एक चिरंतन सत्य आहे हे लक्षात येते. मग आपोआपच ऐहिक उपभोगाच्या वस्तू व्यवहार यासंबंधीचे आत्यंतिक असलेले प्रेम गळून जाते. त्याचाच परिपाक म्हणजे ऐहिक दृश्य व नाशवंत वस्तूंचे ममत्व संपते. त्या असल्या काय आणि नसल्या काय त्याचा आपल्या वृत्तीवर आणि आनंदावर परिणाम होत नाही. समर्थांना अभिप्रेत असलेली उदासीनता हीच आहे. ही उदासीनता आली म्हणजे मग साधकाच्या मनात परमेश्वराची प्राप्ती हे एकमेव लक्षण राहते, यात काही संशय नाही. ही उदासीनता येणे हे सर्व साधनेचे सार आणि मोठे भाग्याचे लक्षण आहे. अशा तऱ्हेने सर्व ऐहिक बंधनात मनुष्य मुक्त झाल्यावरच त्याला फक्त भगवंताचे एकमेव बंधन राहते. बाह्य जगाचे बंधन तुटल्यामुळे साधक स्वतंत्रपणे आणि निस्संग वृत्तीने प्रपंचात राहून आपली कर्तव्य करीत राहतो. अर्थात तो करताना प्रपंचातील सुखदुःखाचा पलीकडे जातो आणि परमेश्वराच्या सन्निध जात असतो. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 58. नको वासना विषयी वृत्ती रूपे, पदार्थी जडे कामना पूर्व पापे, सदा राम निष्काम चिंतित जावा, मना कल्पना लेश तोही नसावा. समर्थांनी या श्लोकामध्ये आपली वृत्ती एका भगवंताच्या ठिकाणी ठेवण्यासंबंधी उपदेश केला आहे. आपली वासना म्हणजे अमुक हवे अमुक नको अशा तऱ्हेच्या इच्छा मनामध्ये अशा तऱ्हेच्या निर्माण होतात व आपले मन मग त्याच्या पूर्ततेसाठी ओढ घेत असते. अशा तऱ्हेने मन विषयातच जर गुंत पडले तर मग ते भक्तीकडे कसे वळणार. ज्याप्रमाणे एका मनात दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याचप्रमाणे विषय वासना आणि भगवतभक्ती एकाच ठिकाणी राहणे अशक्य आहे. ही दृश्य वस्तूंच्या वासनामध्ये अडकणारी वृत्ती भगवंताच्या भक्तीकडे वळवणे आवश्यक आहे. मुळामध्ये पूर्वजन्मीच्या म्हणजे गेल्या जन्मीच्या किंवा याच जन्मातील पूर्वायुष्याच्या आपल्या वागण्यामध्येच या वासनेचे बीज आहे. तेव्हा विषयाच्या सहवासामुळे व सेवनामुळे ही वृत्ती विषाकार होत असते. या विषय सहवासाला समर्थ पूर्वपाप म्हणतात. वृत्ती विषयाकार झाली की आपली वर्तणुकी त्याच अनुषंगाने होत राहते. निरंतर मिळणाऱ्या आनंदासाठी भगवंताची प्राप्ती करून घेण्याचे मार्ग शोधण्याऐवजी आपण आपल्या विषय वासनांची पूर्ती ज्या होईल तिकडे पळत राहतो व त्याच प्रमाणात भगवंतापासून दूर दूर होत जातो. या वासनाचक्रात गुंतण्याची सुरुवात अगदी सूक्ष्मच असते, पण त्याला आपण आपल्या वासनेच्या आहारी जाण्यामुळे जसे खतपाणी घालतो तशी ती फोफावत जाते. पाण्याच्या बंधाऱ्यावर जर छोटे भोग पाडले तर सुरुवातीला थोडेच पाणी बाहेर पडते, पण नंतर त्या छिद्रानेच पाण्याच्या दाबाने मोठे खिंडार जाऊन शेवटी तो बंधाराच फुटून जातो.
तद्वतच वासनेचे आहे. म्हणून मुळातच वासनेला आवर घातला पाहिजे. आपल्याला एखादे झाड पाडायचे असेल तर फांद्या छाटत बसण्यापेक्षा मुळावरच गाव घालण्याचे श्रेयस्कर. तसेच वासनेवर विजय मिळवण्यासाठी ती जेथून निर्माण होते तेथे म्हणजे मनावरच नियंत्रण आवश्यक आहे. या नियंत्रणासाठी किंवा मनावर अंकुश ठेवण्यासाठी समर्थांनी निष्काम परमेश्वर चिंतन हा एकमेव मार्ग आहे असं सांगितलं आहे. कोणत्याही आशेने किंवा कोणत्याही भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी म्हणून भगवंताची भक्ती नसावी. परीक्षेत यश मिळावे, मुलगा मिळावा, पैसा मिळावा अशा तऱ्हेची कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी जर तुम्ही भक्ती केली तर ती परमेश्वराची भक्ती होण्याऐवजी विषयाचीच भक्ती होईल ना. भक्ती केवळ भक्तीसाठीच असावी. भक्ती साध्य केवळ परमेश्वर भक्ती हे एकमेव असं आहे. कोणत्याही फळाच्या आशेने ती केलेली नसावी. अशी निष्काम भक्ती केली तर ती खचितच फलदायी ठरते. म्हणजे तिचे खरे फळ जे भगवत प्राप्ती आहे ते मिळते. जो अशा तऱ्हेची निष्काम साधना करेल त्याची बुद्धी भगवंताच्याच ठिकाणी स्थिर होईल व मग जी इतस्ततः अन्य वस्तू दृश्य वस्तूंच्या प्राप्तीसाठी कल्पनेत भटकत राहणार नाही. अशा भक्तांच्या मनात परमेश्वर प्राप्तीविषयी कोणतीही शंका राहणार नाही. तो निशंक मनाने भक्तीचा आनंद लुटू शकेल व सर्व विषयवासनेतून मुक्त होऊन भगवंताशी एकरूप होईल. याच्यावरती मी एक छोटी कविता केली, ती वाचतो. मन गुंतते वासनी, मन गुंतते विषयी, मन चुकार मेंढरू धावे इकडे तिकडे. मन भटके पाखरू उडू पाहे चोहोकडे, मेंढराला हवी वाट पाखराला हवी दिशा, तोच खरा मेंढपाळ तोच खरा पाखरा आधार. मन तेथेच लावावे दृढ गुंतवून द्यावे, अशी होता भेटगाठ दास म्हणे ब्रह्मभेट. मन तेथेच लावावे दृढ गुंतवून द्यावे, अशी होता भेटगाठ दास म्हणे ब्रह्मभेट. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 59. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नवे रे नवे सर्वथा राम भेटी. मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला. माणसाचं मन अतिशय चंचल आहे. ते एका ठिकाणी सहसा थांबत नाही आणि स्थिरावती नाही. आपण नेहमी पाहतो की आपण एखाद्या वेळी घरातील काही बाबींचा विचार करत असतो तर पुढच्या क्षणी एखाद्या फुटबॉल किंवा क्रिकेटच्या मॅचचा विचार करतो. क्षणात आपले मन तिथून उठून युरोपात जाते, अमेरिकेच्या निरीक्षणाचा विचार करते. मनाचा हा खेळ विलक्षण आहे. समर्थांनी मारुती स्तोत्रात हनुमंताच्या वेगाचे वर्णन करताना मनाशी टाकिले मागे गतीची तुलना नसते असे म्हटले आहे. हे मन इतकं अचपळ आहे. ते स्थिर करण्याचा प्रयत्न करणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे. मनामध्ये ज्या अनेकविध कल्पना येतात त्या भविष्य आपल्या विषय वाचण्याच्या किंवा ऐहिक सुखासंबंधी असतात. त्या अगणित असतात. त्यांच्या संख्येचे वर्णन करताना इथे कल्पकोटी असा शब्दप्रयोग केला आहे. कोटी म्हणजे 100 लाख. कल्प म्हणजे ब्रह्मदेवाच्या घड्याचा एक दिवस म्हणजे आपली सुमारे 4.5 कोटी सौर वर्षे. म्हणजेच मानवी मन अनेक कल्पनांचे चिंतन करत असते आणि या कल्पना किती असू शकतात तर 4.5 कोटी. समर्थांच्या मधील कवी असा हळूच आपले रूप दाखवतो. एकीकडे कल्पना कल्पिता कल्पकोटी असा अनुप्रास साधतानाच कल्पनांच्या संख्येची अतिशयोक्ती सुद्धा ते सहजपणे लिहून जातात. अशा तऱ्हेच्या कल्पनांच्या म्हणजे विषय वाचण्याच्या स्मरणाच्या मागे मन गुंतून पडले तर त्या मनाला भगवंता ठिकाणी स्थिर कसे करणार असा प्रश्न करून ते म्हणतात, अशा माणसाला भगवंताची भेट घडणे कदापि शक्य होणार नाही. आपल्या मनात अन्य ऐहिक गोष्टीसंबंधी कामना म्हणजे वासना असतील तर त्या आधी दूर केल्या पाहिजे. त्यांच्याही परमेश्वर प्राप्तीची कामना म्हणजे इच्छा निर्माण केली पाहिजे. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत विषय सेवनातच मनुष्य गुंतून पडेल आणि अशा माणसाला परमेश्वर प्राप्ती होणे अशक्य आहे. भगवंताबद्दल दृढनिष्ठा निर्माण होण्यासाठी त्याच्या प्राप्तीची तीव्र तळमळ लागली पाहिजे. ही तळमळ निर्माण होण्यासाठी मनामध्ये त्याच्याविषयी एकमेव कामना शिल्लक राहिली पाहिजे. त्या क्षणी मनातून अन्य सर्व कामनांचे म्हणजे इच्छांचे म्हणजेच ऐहिक सुखसेवनांच्या आकांक्षेचे समूह उच्चाटन करायला हवे. हे उच्चाटन होण्यासाठी वासनांच्या मागे त्यांच्याच प्राप्तीची मनोराज्य करत त्यांच्याच कल्पनेत बोकाट सैरभैर फिरणारे आपले मन आधी स्थिर करायला हवे. त्यासाठी परमेश्वराचे खऱ्या कळकळीने आणि दृढनिष्ठेने सतत चिंतन करणे हा एकमेव मार्ग आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 60. मना राम कल्प तरु कामधेनु, निधी सार चिंता मनी काय वानू. जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता, तया साम्यता कायसी कोणा आता. या श्लोकामध्ये समर्थांनी मनाला
भगवंताचे मोठेपण, अलौकिकत्व आणि एकमेवाद्वितीय असे महत्त्व सांगितले. भगवंताची थोरी वर्णन करताना शब्द अपुरे पडतात. त्याचे स्थान एकमेवाद्वितीय आहे, म्हणजेच त्याच्यासारखे अन्य कोणीही नाही, त्याच्यासारखा केवळ तोच. समर्थ म्हणतात, मी भगवंताला काय म्हणू? त्याला साक्षात कल्पवृक्ष म्हणू का? खरं तर कल्पवृक्ष ही कविकल्पनाच आहे. ज्या झाडाखाली बसून जी इच्छा मनाला आणावी ती पूर्ण होते, अशा झाडाला कल्पवृक्ष म्हटले जाते. कल्पवृक्षाच्या छायेत ऐहिक सुखाची कोणती कल्पना होऊ शकेल, पण मनाची तळमळ शांत करण्याचे सामर्थ्य जे भगवंताच्या प्राप्तीत आहे, कल्पवृक्षाकडेही नाही. कामधेनू ही सुद्धा अशी दिव्य शक्तीची गाय मानली जाते की जी मागितली इतर कोणतीही वस्तू देते. वशिष्ठ ऋषीकडे कामधेनू होती व विश्वामित्र ऋषींनी ती जबरदस्ती नेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या दिव्य गायीने आपल्या सामर्थ्याने व वशिष्ठ ऋषीने आपल्या तपोबलाने तो प्रयत्न सिद्धीस जाऊ दिला नाही, अशी पुराणातील आख्यायिका आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात, परमेश्वराला कामधेनू म्हणू का? कामधेनू ही मनाची इच्छित सुखभोग पूर्ण करेल, परंतु परमेश्वर तर तिच्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. कारण त्याच्या प्राप्तीने मनातल्या इच्छा आकांक्षाच विलय पावतात आणि मन निभ्रांत होऊन अस्वस्थ होते. शिवाय कामधेनू दिलेल्या सर्व वस्तूंचे सुख भोगण्यासाठी शरीर आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा शरीरच विकल म्हणजे क्षीण होईल, तेव्हा त्या ऐहिक वस्तूंचा आनंद मनुष्य कसा येऊ शकणार? यावरच परमेश्वराचा आनंद देहाती असल्याने शरीराच्या कोणत्याही अवस्थेत तो निरंतर टिकणारा आहे. ऐहिक सुखाचे साधन म्हणून आपण प्रापंचिक माणसे पैशाला अनन्य साधारण महत्त्व देतो. एखाद्याला खूप पैसे मिळाले की तो सुखी झाला असे आपण मानतो. एखाद्याला जर प्रत्यक्ष पैशाचा देव अशा कुबेराचे भांडार म्हणजे खजिनाच मिळाला तर तो जगातील सर्वात सुखी मनुष्य होईल अशी आपली भ्रामक कल्पना असते. परंतु पैसे मिळाले ते सुख मिळेलच अशी कुठे खात्री असते? जगातील किती श्रीमंत पूर्णपणे सुखी आहेत? आपण जर नीट विचार करून पाहिलेत लक्षात येते की पैसा माणसाला वरवर सुखी करतो, पण तोच पैसा त्याच्या असमाधानाला कारणीभूत होतो. म्हणून तर अमेरिकेसारख्या संपन्न देशातील कोट्याधीश मंडळी खऱ्या सुखाच्या शोधार्थ भारतात येतात. कोणी रजनीकांतचे तर कोणी महेश योगींचे शिष्यत्व पत्करून खऱ्या सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात, पण तेथेही मार्ग चुकल्याने निराश होतात. त्यामुळे कुबेराचा खजिना सुद्धा जे समाधान भगवंत प्राप्ती देऊ शकते, असं समाधान कुबेराचा खजिना सुद्धा देऊ शकत नाही. चिंतामणी म्हणजे मनात आणू ती वस्तू देणारी रत्न अशी एक कविकल्पना आहे. त्याच्या प्राप्तीने सर्व चिंता दूर होतात असे म्हणतात. कारण मागितलेली वस्तू मिळाल्यावर मग चिंता कुठून राहणार? परंतु कोणत्याही वस्तूच्या प्राप्तीमुळे प्राप्त होणारे सुख तात्पुरते असते. त्याची तुलना परमेश्वर प्राप्तीमुळे प्राप्त होणाऱ्या निरंतर सुखाची आणि आनंदाची कशी करता येणार? परमतत्वाच्या स्पर्शाने जे सामर्थ्य प्राप्त होते ते विलक्षण असते. त्याच्यापुढे या सगळ्या गोष्टींची काय मातब्बरी? त्याच्याशी तुलना करता अशी कोणतीही वस्तू त्रैलोक्यात नाही. म्हणून समर्थ मनाला सांगतात की परमेश्वराची तुलना होईल असे काय मी तुला सांगू? त्या परमतत्वाचे वर्णन मी तरी कसे करू? ते वर्णन अशक्यच आहे. कारण कोणत्याही शब्दांनी ते वर्णन करायला लागलो तरी शब्द भंडार संपेल, परंतु परमेश्वराचे गुणवर्णन संपणार नाही. संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी हाच प्रश्न पडला होता. ते म्हणाले, काय वानू आता न पुरे हे वाणी, काय वानू आता न पुरे ही वाणी. आणि त्याचे उत्तरही त्यांनीच दिले. हे वर्णन करण्याच्या परमेश्वराच्या पायी मस्तक ठेवून त्याला शरण हे त्याचे उत्तर. ते म्हणतात, काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. म्हणून समर्थ मनाला सांगतात की कल्पतरू, कामधेनू, कुबेराचे भांडार, चिंतामणी या सगळ्या उपमा परमेश्वराचे वर्णन करण्यास अपुरे आहेत. अशा सर्व शक्तिमान निरंतर सुखदाता असणाऱ्या परमेश्वराचे गुणवर्णन अशक्य आहे. तेव्हा तू त्याला शरण जाऊन त्याची उपासना कर. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 61. उभा कल्पवृक्षा तळी दुःख वाहे, त्या अंतरी सर्वदा तेची आहे. जनी सज्जनी वादा वाढवावा, पुढे मागुता शोक जीवी धरावा. मागील श्लोकातील कल्पवृक्षाच्याच कल्पना वापर समर्थांनी पुन्हा याही श्लोकात अतिशय परिणामकारक रीतीने केला आहे. कल्पवृक्षाच्या सावलीपासून आपण मनात जे आणू ते आपल्याला मिळते अशी कल्पना आहे. समजा आपण संपत्ती म्हणाली तर संपत्ती मिळेल, शरीर संपदा म्हणाली तर तीही प्राप्त होईल. थोडक्यात तिथे बसल्याने मनात जे आणले ते होत जाते. सहसा प्रपंच मनुष्य सुखसुखतेचा रंगवतो. तो जर कल्पवृक्षाच्या छायात बसला तर विषय वासनांचीच मनोराज्य करेल. परंतु आपण जर कायम यांना त्या प्रकारची काळजी आणि दुःखच करत असलो तर ती दुःखे आपल्या मनातून जाणारच नाही.
असा मनुष्य अगदी नशिबाने जरी कल्पवृक्षाच्या सावलीत पोचला तर त्याचे काय होईल? समर्थ म्हणतात, ज्याच्या मनात सदैव दुःख आहे त्यामुळे तो तिथे गेला तरी दुःखच मनात वागवत जाईल. मग मनातील इच्छा वस्तू येणार कल्पवृक्ष त्याची ती म्हणजे दुःखांचीच इच्छा पूर्ण करेल. त्यामुळे त्याला कल्पवृक्षाच्या सावलीत बसायचे भाग्य मिळून सुद्धा त्याची देव देतं आणि कर्म नेतं अशी अवस्था होईल. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नेहमी एक उदाहरण देत. एक माणूस त्याने वाकळून कल्पवृक्षाखाली गेला. त्याला वाटलं आता पाणी मिळालं इथं तर काय बहार होईल. त्याची ती इच्छा लगेच पूर्ण झाली, कारण कल्पवृक्ष होता ना. त्याच्या मनाला त्या पाण्याच्या वेळेस सुग्रास भोजन मिळालं तर आणखीन बरे होईल. झाले लगेच स्वादिष्ट पंचपक्वान्न जेवण आले. त्याला वेळेला आता माझी पत्नी आणि मुले बरोबर असती तर जेवणाचा आनंद वाढला नसता का? कल्पवृक्ष असतो, त्याची ती इच्छा पूर्ण तो सगळा परिवार तेथे आला आणि भोजनाचा आनंद घेऊ लागला. भोजन संपले, त्याला वाटले इथे गाद्या गिरद्या असतं झोपायला मजा आली असती. लगेच तिथे गाद्या गिरद्या आल्या. आरामात आडवे झाल्यावर त्याच्या मनात आले, इतके सुख भोगल्यावर झोपतानाच मृत्यू आला तरी चालेल. कल्पवृक्षाने ती इच्छा पूर्ण केली आणि तो बिचारा मृत्यू पावला. तात्पर्य असे की जेव्हा आपल्या कर्माने किंवा नशिबाने मागू ते मिळेल अशी वेळ येते तेव्हा काय मागावे याचे ज्ञान हवे, नाहीतर वरदानाचा लाभ होण्याऐवजी दुःखच पदरात यायचे. समर्थाई म्हणूनच कल्पवृक्षाचे उदाहरण देऊन त्याची तुलना संतांबरोबर केली आहे. जसे कल्पवृक्षाच्या छायेत जाऊन दुःख म्हणाले दुःखच मिळेल, तसे संत सहवाचा लाभ झाला तेव्हा जर आपण वादविवादात पडलो तर ते अनिताचेच ठरेल. आधी मनुष्यजन्म प्राप्त होणे कठीण, त्यात पुन्हा खऱ्या संताची भेट होणे अवघड. पण जर समजा तीही झाली तर आपण काय करतो? आपण एकतर त्यांच्याकडे जाऊन द्रव्य विषय लौकिक मिळवण्याची अपेक्षा करतो, किंवा त्यांचा मार्ग बरोबर का, त्या मार्गाने गेले तर परमेश्वर भेटेल का, त्यांना तरी परमेश्वर भेटलाय का, त्यांना तरी खरे समाधान मिळाले आहे का, असे अनेक विषय काढून वितंडवाद करत बसतो. मग या दुर्मिळ संत समागमाचा साधकाला फायदा होण्याची स्वतःच्या उद्धाराची संधी तो आपल्या हाताने घालवून बसतो. त्यामुळे त्याच्यावर पुढे पश्चात्ताप आणि शोक करण्याचीच पाळी येते. समर्थांच्या मते वाद आणि संवाद यात मोठा फरक आहे. साधकाने बावट असता कामा नये, त्याने कोणाही बंधू माणसाच्या बुवाबाऊजीला फसू नये यावेळी त्यांचा कटाक्ष आहे. खरा संत आणि बंधू यातील फरक साधकाने पारखून घेतला पाहिजे. तो पारखल्यानंतर खऱ्या संताकडे सुद्धा साधकाने वाद न करता संवाद साधला पाहिजे. वाद आणि संवाद यातील फरक हा असा आहे की वाद म्हणजे वितंडवाद, अंतिम उद्दिष्ट विचारात न घेता केवळ मतमतांच्या गलबऱ्यात सापडून बुद्धिभ्रष्ट करणे म्हणजे वाद होय. संवाद म्हणजे खऱ्या जिज्ञासू वृत्तीने अभिमान बळावून न देता करून घेतलेले शंका निरसन वा मार्गदर्शन. वाद टाळावा तर संवाद अवश्य करावा असे समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात, जर साधक बाष्कळ वादविवादात सापडेल तर त्याचे पारमार्थिक उन्नयन होण्याची त्याच्यावर पुढे दुःखच करण्याची पाळी येईल. हे लक्षात घेऊन साधकाने बुद्धीच्या आधाराला भक्तीची जोड द्यावी आणि संत सहवासाचा फायदा करून घेऊन आपला उद्धार करून घ्यावा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण इथेच थांबूया.